संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप आमदार नारायण कुचेंची पैसे वाटपाच्या आदेशाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। दरम्यान यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय। तर या ऑडिओ क्लिपशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण नारायण कुचे यांनी दिलंय। पाहूयात। भाजप आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। अंधारात खेळणे जमत अंधारात जरा उजाडात होऊन जाऊन दिवसा पैसे वाटा, नारायण कुचेंचा आदेश। अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। ऑडिओ क्लिपशी संबंध नाही, कुचेंचं स्पष्टीकरण। भाजप आमदार नारायण कुचेंची पालिका निवडणुकीतील एक कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे। या ऑडिओ क्लिप मध्ये नारायण कुचे आपल्या कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या खुलेआम पैसे वाटण्याचे आदेश देत आहेत। पैसे वाटण्यासाठी अंधार पडू द्या असं समोरील व्यक्ती कुचेंना सांगतोय। मात्र आमदार नारायण कुचे हे दिवसाच पैसे वाटण्याचे आदेश समोरील व्यक्तींना देत आहेत। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाही। कुचे साहेब बोल बोल अब थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात खेळणे जमत अंधारात जरा उजाडात होऊन जाऊन दे। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीतला शाद्याला आहे, तुम्हाला माहित झालं बॉडीतला शाद्याला मध्ये जाऊन द्या। कोण? आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता। बिंदास वाटा कुचे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलंच का पैसे आहे ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलंच काही चाललेले आहे ना। चालन, ओके बाकी तुम्ही बाकी ते आम्ही नाही, बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ओके। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर नारायण कुचे यांनी स्पष्टीकरण दिलं। ऑडिओ क्लिपशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच ऑडिओ क्लिपद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही कुचे यांनी म्हटलं। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून समिती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढे होतो, त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। हो, 100% मोडतोड केलेली आहे, याची चौकशी करायला लावणार। गुन्हा दाखल करणार तुम्ही? 100% अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार, मी कोर्टात जाणार। दरम्यान व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मध्ये कुचे यांच्या सोबत आपण बोलत असल्याचा दावा वंचितच्या अजय म्हस्के यांनी केलाय। माझा आवाज तपासण्याचं आव्हान देखील त्यांनी केलंय। सीडीआर तपासल्यानंतर खरं आणि खोटं समोर येईल असा दावाही त्यांनी केला। माझ्यावरती मानहानीचा दावा नाही, माझ्यावरती हर प्रकारचा, आता मी जर समोर गेलेलो आहे, मी त्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलो आहे एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, मला ते हर प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचा अडकवण्याचा प्रयत्न 100% करणार आहे। त्याने जर का ते जर माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे तर मी त्या गोष्टीला सक्षम आहे। मी जर याच्यामध्ये गलत असेल, मी जर वाईट असेल, माझी जर चुकी असेल तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ज्या टायमाला चेकिंग होईल त्या टायमाला ते जे काय दूध का दूध पाणी का पाणी ते तर होऊनच जाईल। हा नंबर जर त्याचा नाही आहे तर मग नंबर कोणाचा आहे? तुम्ही कोणालाही विचारा, हा नंबर त्यांचाच आहे आणि मी त्यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे। आणि ह्या नंबरवर माझं असंच नाही, बरेच वेळेस आमचे संबंध चांगले असल्यामुळे बरेच वेळेस आमचे त्याच्यासोबत याच नंबरवरून संपर्क झालेला आहे। नवनाथ बन यांनी देखील आमदार नारायण कुचे यांची पाठराखण केली आहे। कुचे यांनी स्पष्टीकरण दिलं असून विरोधकांकडून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नवनाथ बन म्हणाले आहेत। खरं तर नारायण कुचेजी यांनी त्याबद्दल अतिशय स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची परंपरा पैसे वाटून निवडणूक लढण्याची आणि जिंकण्याची नाही, तर आम्ही जनतेच्या आशीर्वादावर निवडणूक लढतो आणि जिंकतो। नारायण कुचे यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्टीकरण दिलंय। जाणीवपूर्वक नारायण कुचेजी यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे, परंतु असे कितीही भाजपला बदनामी केली तरी जनतेचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे।
संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मधून वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांचा पराभव झाला, तर नारायण कुचे यांची बहीण जिंकून आली. निकालात कुचे यांनी सेटिंग केल्याचा आरोप वंचितने केलाय. ऑडिओ क्लिप नंतर व्हिडिओ क्लिप सुद्धा लवकरच जाहीर करू असा इशारा विरोधकांनी दिलाय. त्यामुळे हा वाद इथवर न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.